शाही विवाहाच्या निमित्ताने आपण सर्वच मायबाप मंडळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात. दिवसभर अनेक मान्यवर मंडळांनी खरं तर या ठिकाणी वधूवरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. जे आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्या तालुक्याचे नेतृत्व करत असताना संप्रदायामध्ये की आज जे अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधलेलं आहे तिथे पहिला ज्यांना कीर्तनाचा मान मिळाला आणि आपलं अखंड आयुष्य हे समाजासाठी वाहून घेतलेले दोघे नवरा बायको या ठिकाणी खरं उपस्थित आहे. तुमचं मनापासून कौतुक. त्यानंतर शेठबाबांच्या पासून त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचे देणे लागतो. आपल्या तालुक्याचं वैभव, जिल्ह्याचं वैभव ज्यांनी जतन केलं त्यातला तरुण सहकारी सत्यशील दादा. त्याचप्रमाणे या भागातली एक रणरागिणी जिच्याकडे पाहिजे की जरा जगायला उर्मी येते ती आमची गावड्याची पोर. उपस्थित असलेले या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आणि अनेक मान्यवर मंडळी खरं तर आवर्जून उपस्थित आहे. चांगला योगायोग आहे. आज पाठीमागं दोन पुतळे आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंचा आहे. ज्यांनी रामायण लिहिलं ना, म्हणजे आता आपल्या ज्या रामानंद सागर म्हणून ज्यांनी रामायणाची नवीन मालिका त्या ठिकाणी उभी केली होती आणि सगळ्या मालिका आजपर्यंत टी व्हीवरती ज्यांनी विक्रम मोडला की गावाचे गावं बंद व्हायचे ते रामानंद सागर कोण होते? अंध व्यक्ती होते. त्यांनी जे रामायणाची निर्मिती केली ते अप्रतिम होती. ती कुणीच करू शकत नाही. जर कुणी म्हणत असत की अंध व्यक्ती अंध व्यक्ती अंध व्यक्ती अशा डोळ्याप्रमाणे आपल्याला एवढे डोळे आहेत पण आपण ते करू शकलो नाही ते रामानंद सागरांनी केलं. आणि राम कसा आहे? अंधारा माणूस जर राम उभा करू शकतो आणि जर आपल्याला उघडे डोळे चांगले डोळे असून जर राम दिसत नसेल तर आपल्या जीवनात काही राम नाही. म्हणजे अशा पद्धतीचं काम त्यांनी उभं केलं. लुई ब्रेल सारखा माणूस की काहीतरी काम करत असताना वडिलांना मदत करत असताना डोळेच गेले. डोळे गेल्यावरती काय करायचं? 1809ला घटना घडली. 1825ला त्यांनी स्वतः ब्रेल नावाची लिपी त्या ठिकाणी स्थापन केली, प्रस्थापित केली. आणि माझा माणूस त्या ठिकाणी अंध म्हणून कुणी मिरवता कामा नये आणि म्हणून ब्रेल लिपीचा त्यांनी उद्गाता झाला. ही पायोनियर. आणि त्यांनी ब्रेल लिपी उभी केली. आणि जी सगळी माणसं देखणी जी दिसतात ना ती आपल्यापेक्षा 1000 पटीने हुशार आहे. त्या लुई ब्रेलची आठवण आता आपल्याला झाली पाहिजे. कारण हे करणारी माणसं शेवट गाडून घेणारी माणसं आहे. म्हणजे पैशाली भरपूर आहे. निवडणुकीला पैसा गावड्याच्या पुरीचा गेला, सत्यशील दादाचा गेला, दादाचा गेला, तिकडे शरद दादाचा गेला. पण हा उभा केला पाहिजे. मग कुणी केला पाहिजे? तर ती बी दृष्टी असली पाहिजे. ते आमच्या गणेश दादाने केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. पैसे तर सगळ्यांनी केले, पैसे पण कमी आहेत. तिथेही खूप आहेत, अनेक खूप आहेत. तर देण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि समाजाच्या दिशेने काय चालू आहे, सामाजिक काम कुठलं आहे आणि ते आज दादा खरं तर तुमच्या आशीर्वादाने आमचा गणूदादा करतोय. तुमचं पुण्य आहे आणि म्हणून आज गणूदादाला हे सगळं वैभव पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठल पाहिले. हा माणूस महाराज दादांच्या पोटी जन्माला शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे. आज गणूदादा अत्यंत चांगलं काम. समाजामध्ये तू किती मोठा आहे, तू काय करतोय, तुझ्याकडे किती गाड्या आहे, त्याला गाड्या तर शोक आहे काय, किती पैसे आहे मला माहीत नाही. पण हे जे तू काम केलं आहे दादा हे तुझ्या आयुष्यात तुला कोणी विसरू शकणार नाही. अनेक मोठाले विवाह केले. कारण इथं शरद दादांनी लग्न लावूनच तिथं आमदार झाला दादांनी. पण ती डोळस मुलांची लावली. पण तू अंध्या मुलांची लावतो आहेस. तुझ्या आयुष्यात तुला कधी माणूस जे तुझं ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या तेवढेच यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे राहील. तुला कधीही काय कमी करणार नाही. म्हणून आज सगळी मंडळी आपण या लग्नाला उपस्थित झाला. माझा मुलगा खरं तर काल अमेरिकेहून आला. त्याला म्हणलं तू लग्नाला चल माझ्याबरोबर. तर म्हणला पप्पा मला तुमच्यावर लग्नाला यायचं आहे. म्हणलं लग्नाला चल. तर तू कुठेतरी जॉब करतोय आता. तो म्हणला मला जॉब करायचा. मला एक 10,000 रुपये तिथं द्यायचे. म्हणलं माझ्याकडे काय एवढे पैसे नाही, तुझ्याकडे उपलब्ध असेल तर तू दे. कार्तिक तू 10,000 रुपये देणार आहे. तुझ्या गाडीमध्ये पैसे आहेत. 10,000 रुपये तू देणार आहे. पण तुझ्या परवानगीने सांगतो तू देणार आहे. म्हणून शेवट किती देतं याला महत्त्व नाही. देण्याची वृत्ती तुमची असली पाहिजे. आणि ती आज या ठिकाणी गणूदादा मला खूप समाधान वाटलं. आज खूप कार्यक्रम होते पण गणूदादाचा निरोप आहे, ओझरवरून निरोप आहे, गणपतीचा निरोप आहे. सुरुवात गणपतीची आहे त्याच्यामुळे पहिलं दर्शन म्हणलं गणपतीचं ओझरचं घेऊ, नंतर दुसऱ्या सामाजिक काम करणाऱ्या गणेशदादाचं घेऊ. म्हणजे आपलं आयुष्य सार्थकी लागेल. आणि आजच्या गोड कार्यक्रमाला आपण सगळी मंडळी आलात. मनापासून गणूदादाचा जवळचा सहकारी या नात्याने आलेल्या
सर्व पै पाहुण्यांचं या ठिकाणी आमच्या या शाही विवाहाला उपस्थित झालात म्हणून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जे मंडळाचं नाव आहे आश्वमेध, घोड्याला काय डबल दिसतं पहा, घोड्याला रात्री जर चालला तर घोड्याला डबल दिसतं, त्याच्यामुळं कदाचित गणदादा तुला डबल दिसत असावं म्हणून तू या शाही विवाह या ठिकाणी उभा केलेला आहे. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देतो. आपल्या हातातील रंगीबेरंगी अक्षतेने आपण शुभ आशीर्वाद देणारा तत्पूर्वी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विवाहाबद्ध होणाऱ्या वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा सदिच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.